मिरज शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक बर्न आयसीयू सोनोग्राफी व शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण। मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक बर्न आयसीयू सोनोग्राफी विभाग आणि आधुनिक शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, उपअधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, नगरसेवक अतहर नायकवडी, सागर वनखंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। मिरज शासकीय रुग्णालयात सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात। त्यामुळे रुग्णांना दर्जेदार व तातडीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून आधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता वाढवण्यात आली। विशेषतः बर्न जळीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक बर्न आयसीयू उभारण्यात आला आहे। तसेच सीमावर्ती भाग व राष्ट्रीय महामार्गाजवळील स्थानामुळे मृतदेहांच्या तपासणीसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे शवविच्छेदन गृह उभारण्यात आले आहे। या नव्या सुविधांमुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून मिरज रुग्णालयाच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळणार आहे। या नव्या सुविधांमुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून मिरज रुग्णालयाच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळणार आहे। जसं रोजच्या गरजा, रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयाची मदत, टंचाई नाही आहे अजून, पण टंचाई असलेले टँकर, हे जसं जिल्हा नियोजन करायचं असतं तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, मिरज मेडिकल कॉलेज एक संस्था आहे किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथ आलयासाठी केल्या, ती एक संस्था आहे। या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं। आणि त्यातून सुरेशभाऊ पालकमंत्री असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते। पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला वेटिंग असतो, डॉक्टर लवकर रिपोर्ट आणतो। तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन बसल्या। आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो, तो इथे होताही, पण तो तेवढा प्लेझंट नव्हता। पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो, त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमॉर्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणार, या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या। त्याचं उदाहरण होतं। त्याच्याबरोबरीने आणखी काय लागणार आहे त्याची यादी करा। नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं, फ्रेश निधी येईल, तेही आम्ही सांगितलेलं। सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवडतात, तर प्रस्ताव दिला आहे। आम्ही त्याला स्पीडअप करू, कारण ती खूप मोठी गरज आहे। बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिटर्न पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे। एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे, कोल्हापूरमध्ये तो खूप स्ट्रेंथन मजबूत झाला आहे, पण यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ। अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणार। आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जे ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला घरून फूड देता येत नाही, नातेवाईकांसाठी रोज आणि 1 महिना 2 महिने सतत तर देता येईल। अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का, ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही, इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना मिनिमम फूड मिळेल, अशा खूप गोष्टी करायच्या आहेत। गव्हर्नमेंटची ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त आहे, 8 कोटीला मिळते। कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मंडळाला तर CSRमधून दिली, शापूरपालाकडून फिलिप्सची दिली, तर ते 8-12 ह्या रेंजमध्ये असतं। बरं, ठीक आहे.